हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही सगळे? स्टँडर्ड 7 करता रेडी? चला, आपला पहिला लेसन कुठला आहे? जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. सो पहिला आपण प्रॅक्टिस सेट 1 सोडवायला घेणार आहे. काय विचारलं प्रॅक्टिस सेट 1 मध्ये? ड्रॉ द लाईन सेगमेंट्स ऑफ द लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो पहिली आपला लाईन सेगमेंट किती सेंटीमीटरची दिली आहे? 5.3 सेंटीमीटर. सो आपण पहिले 5.3 सेंटीमीटरची लाईन सेगमेंट काढून घेऊयात. 5.3 म्हणजे 5 लिहिलं, त्याच्याबरोबर पुढच्या 3 लाईन म्हणजे 5.3. त्याला आपण नाव देऊयात पी आणि क्यू. सो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायकरता काय घेणार आपण? राऊंडर थोडं त्याच्या हाफच्या थोडंसं जास्त लेंथ घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा तुमची राऊंडरची जी टीप आहे ती एका एंडला ठेवून म्हणजे क्यूवर ठेवून तुम्ही 2 आर्क काढून घ्यायचे आहेत लाईनच्या खालती आणि वरती. सेम परत पी वर तुम्ही ती टीप ठेवायची आहे आणि 2 आर्क काढून घ्यायचे आहेत लाईनच्या खालती आणि वरती. आणि मग त्याचे आर्क जेव्हा एकमेकांना जिथे जुळतात, ते जॉईन होतात, तिथून तुम्हाला स्ट्रेट लाईन काढायची आहे. त्याला ॲरो काढून घ्यायचे, कारण आपण ही लाईन काढली आहे, ही आपली लाईन सेगमेंट आहे. सो याला आपण ॲरो कधी काढत नाही लाईन सेगमेंटला. सो हे झालं तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. नेक्स्ट किती दिलेलं आहे? 6.7 सेंटीमीटर. अगेन 6.7 सेंटीमीटरची आपल्याला सेगमेंट काढून घ्यायची आहे. ही मुद्दा मी 2 लाईनच्या मध्ये काढते, म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. 6.5 आणि पुढे 2 लाईन्स म्हणजे झालं 6.7. हे एक्झॅक्ट काढलं तरच तुम्हाला मार्क मिळतील, बरोबर? नाही तर तेवढ्या बघता तुमचे मार्क कट होऊ शकतात. ए आणि बी असं या सेगमेंटला आपण नाव दिलं. त्याच्यानंतर आपल्याला परत राऊंडर घ्यायचा आहे. थोडं हाफपेक्षा जास्त लेंथ घेऊन आपल्याला लाईनच्या दोन्ही साईडला आर्क काढून घ्यायचे. काढले. आता हे इथे जॉईन झाले, तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन काढायची आहे. सो हा झाला तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द लाईन ए बी. आता ह्याला आपण समजा पी क्यू नाव दिलं. तुम्ही लिहिताना आन्सरमध्ये कसं लिहिणार? लाईन पी क्यू इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. कळलंय? नेक्स्ट लाईन आपल्याला दिलेली आहे 3.8 सेंटीमीटर. सो 3.8ची पहिले आपण सेगमेंट काढून घेऊयात. 3.5678 सेंटीमीटर. याला एस टी नाव देऊयात. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. जसे आपण आधीचे 2 काढले तशी सेम प्रोसेस आहे. हे जॉईन करून घ्यायचं आहे. या लाईनला आपण पी क्यू नाव देऊ शकतो. हा झाला तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. आता पहिला अँगल कुठला दिलेला आहे? 105 डिग्री. म्हणजे तो कुठला असणार आहे? ऑब्च्युस अँगल असणार आहे. सो पहिले आपण एक रे काढून घेऊयात. ओके, हे तुम्हाला दिसावं म्हणून मी 2 लाईनच्या मध्ये काढलं आहे. तुम्ही लाईनवर पण काढू शकता. तर ऑब्च्युस अँगल आहे म्हणजे आपण कुठनं डिग्री मोजायला सुरुवात करतो? ही जी लाईन त्याच्यावर जो पहिला 0 आला आहे तिथपासून, म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि मग 105. सॉरी, माझा ह्याच्यावर आला, जरा लिहिलेलं ह्याच्यावर. तुम्ही थोडी लाईन खाली काढा. आता हा झाला 105. याला आपण नाव देऊयात ए, बी आणि सी. आता ह्या अँगलचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्याच्याकरता काय घ्यायचं? तुमचं राऊंडर घ्यायचं. राऊंडरवरनं इथे दोन्ही साईडला आर्क काढून घ्यायची थोड्या डिस्टन्सवर.
हे आर्क काढले की सेम या आर्कवरनं झालंय. आता हे जे दोन आर्क जिथे जॉईन झाले तिथून मधून आपल्याला लाईन करायची आहे, ड्रॉ करायची आहे. हा झाला अँगल बायसेक्टर. ह्याला तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता, आपण ओ नाव देऊयात. तर हा झाला तुमचा अँगल बायसेक्टर. आणि हा अँगल तुम्हाला किती डिग्रीचा आहे कसा दाखवायचा, इथे हा असा अँगल काढून इथे लिहायचं आहे 105 डिग्री. आणि हे दोन्ही अँगल आपले बायसेक्ट झालेत म्हणून इथे सेम तुम्हाला एक छोटे छोटे सर्कल ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे हे दोन्ही अँगल जे आहेत ते सेम डिग्रीचे आहेत. दुसरा अँगल आपला कुठला आहे 55 डिग्री. सो 55 डिग्री करता परत आपण एक रे काढून घ्यायचं आहे. ओके. आणि बरोबर ह्याच्या स्टार्टिंग पॉईंटवर प्रोटेक्टर ठेवून 55 डिग्री आता म्हणजे कसा दिसला पाहिजे, ॲक्युरेट अँगल दिसला पाहिजे. 0, 10, 20, 30, 40, 50 आणि बरोबर त्याच्यामधलं जे आहे 50 आणि 60 मधलं तो झाला 55. इथे एक पॉईंट काढून घ्यायचा आणि हा पॉईंट आपण इथे स्केलनी जॉईन करायचा. हा झाला अँगल तुमचा झाला 55 डिग्रीचा. याला आपण नाव देऊयात पी, क्यू आणि आर. आता ह्याचा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. सो परत सेम प्रोसेस आहे. दोन आर्क काढून घ्यायचे दोन्ही लाईनवर सेम डिस्टन्सवर. डिस्टन्स तुमचा चेंज झाला की तुमचा अँगल बायसेक्टर चुकणार. सो सेम ते डिस्टन्स ठेवून चला हे दोन आर्क काढून झालेत आपले. तर आता इथे आपण हे दोन आर्क जिथे जॉईन होतील ते दोन आर्क काढायचे. तर हे जिथे जॉईन झाले तिथे आपली लाईन काढून काय झाला आपला तो अँगल बायसेक्टर. ते लिहून घ्यायचं अँगल काढून 55 डिग्री आणि याला आपण एस नाव देऊयात. ओके. हा झाला 55 डिग्रीचा अँगल बायसेक्टर. आता नेक्स्ट किती आहे 90 डिग्री. 90 डिग्री. ओके. सो 90 डिग्रीचा काढायला परत आपण एक रे काढून घ्यायचं आहे. प्रोटेक्टर घ्यायचं आहे. तर 90 डिग्री म्हणजे स्ट्रेट येणार, ते काय मोजायची गरज नाही. 90 डिग्री येणार इथे. ही लाईन काढली. आपण परत ABC नाव देऊयात. आता ह्याचा अँगल बायसेक्टर परत सेम दोन आर्क काढायचे दोन्ही लाईनवर आणि हे आर्क काढल्यावर हे दोन आर्क काढायचे सेम डिस्टन्स आणि ही लाईन जॉईन केली की हा झाला अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर बरोबर आल्यावर कसं ओळखाल, हा 90 डिग्री आहे म्हणजे अँगल बायसेक्टर हे दोन्ही अँगल 45 डिग्रीचे आले पाहिजेत. सो हे आपण प्रोटेक्टर ठेवून बघूयात आले का 45 डिग्री. येस, म्हणजे आपला अँगल बायसेक्टर बरोबर आला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल अँड फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ द ईच ट्रायंगल अँड वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल काढायचे आहेत, एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल एक राईट अँगल ट्रायंगल, आणि त्या दोन्हीचे पहिले अँगल बायसेक्टर काढून घ्यायचे तिन्ही अँगल्सचे आणि मग कळेल आपल्याला की पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे येतो. चला आता आपण पहिले ऑब्ट्यूस अँगल काढून घेऊ. मेजरमेंट्स तुम्ही तुमच्या मनाने घ्यायचेत. आता आपल्याला काय काढायचं आहे, ऑब्ट्यूस अँगलचे प्रत्येकाचे अँगल बायसेक्टर काढायचे आहेत. म्हणजे प्रत्येक अँगलचा आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. सो आपण इथे आर्क काढून घेऊ आधी. जसं आपण एका अँगलचा अँगल बायसेक्टर काढला तसे या ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल आहेत त्याचे अँगल बायसेक्टर काढून घ्यायचे आहेत.
झालं. आता हे सगळ्या लाईन्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ओके, सो हे तुम्हाला दिसलं असेल ऑब्च्युज अँगलमध्ये. आपण जेव्हा सगळ्या लाईन अँगल बायसेक्टर प्रत्येक अँगलचे काढून घेतले तेव्हा सगळ्या लाईन इथे ज्या इथे जॉईन झाल्यात त्याला काय म्हणायचं आहे, इन सेंटर. त्याला आपण आय नाव देऊयात. त्याला काय म्हणणार आहे, इन सेंटर. ट्रँगलला आपण नाव देऊन घेऊ PQR. हे आहे, हे काय आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स काय आहे इथे, इन सेंटर. म्हणजे ट्रँगलच्या आतमध्ये जॉईन झालेले आहेत सगळे. तसंच आता आपण राईट अँगल ट्रँगल काढून घेऊ आणि त्याचे अँगल बायसेक्टर काढू. सो राईट अँगल ट्रँगल काढायला ही लाईन काढली आपण. प्रोटेक्टरने आपण आधी अँगल मार्क करून घेऊ 90 डिग्री. हा झाला आपला राईट अँगल ट्रँगल. आता इथे काय करायचं आहे, सेम प्रत्येक अँगलचा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. सॉरी, ह्या अँगलचा आपण आर्क काढून घेऊ आणि सेम ह्याचं झालं. याचा लगेच आपण लाईन काढून टाकूयात. तसंच या अँगलचा अँगल बायसेक्टर. अँगलचा अँगल बायसेक्टर काढून घेऊ. झालं. या दोन्ही लाईन आपण आता जॉईन करून घेऊ. तर ह्याची लाईन ही इथून जाते आणि ह्या अँगलची इथून जाते. बघा झालं. हे तिन्ही लाईन इथे इथे सेंटरमध्ये इथे जॉईन झाल्यात त्याला काय म्हणणार आहे आपण, इन सेंटर. तर प्रश्न काय विचारला आहे, वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. कुठे आहेत, त्या इनसाइड द ट्रँगल म्हणजे इंटिरियर ऑफ द ट्रँगलमध्ये त्या लाईन लाय झालेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, ड्रॉ राईट अँगल ट्रँगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स अँड वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. म्हणजे आता परत आपल्याला एकदा राईट अँगल ट्रँगल काढायचं आहे आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. आत्ता आपण आधी काय काढले, अँगल बायसेक्टर काढले. परत एकदा प्रोटेक्टरनी 90 डिग्री अँगल घ्यायचा आहे आणि हा राईट अँगल ट्रँगल काढून झाला की आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. आधी आपण आत्ता काय काढले, अँगल बायसेक्टर. तर सेम आता परत थोडा हाफपेक्षा हे जास्त मेजर घेऊन आपण या साईडचा आर्क काढून घेऊ. ओके, आपला हा राईट अँगल ट्रँगल काढून झाला आहे. त्याच्यात आता आपण अँगल बायसेक्टर काढू. म्हणजे हे हाफपेक्षा थोडं मोठं घेऊन दोन्ही साईडला आपण आर्क काढून घेऊ. हा झाला या साईडचा आर्क. ती लाईन काढून घेऊ आपण आधी, म्हणजे तुम्ही नंतर कन्फ्यूज होणार नाही. त्यानंतर या साईडचा आर्क काढून घेऊयात. आलंय लक्षात. आता हे पण आपण जॉईन करून घेऊ दोन्ही. झालं. आता फक्त आपला वरच्या साईडचा म्हणजे हायपोटेनियस राईट अँगल ट्रँगल आहे, त्याची
दोन्ही अंगाच्या समोरची जी साईड असते त्याला हायपोटेन्यूस म्हणतात. त्याचा आपण एक आर्क काढून घेऊ. थोडं आपल्याला खालपर्यंत घ्यायला लागणार आहे. ही साईड आपण जरा मोठी घेऊया त्याची. आणि मग हे तर ही लाईन आपली कुठनं जाते बघा. ही बरोबर तुमची एकाच ह्याच्यातनं, म्हणजे हे तिन्ही ज्या लाईन आहेत त्या इथे एका पॉईंटशी मॅच झाल्या पाहिजेत. तर तुमचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्ही जे काढलेत तिन्ही साईड्सचे या ट्रायंगलला, राईट अँगल ट्रायंगलला, ते बरोबर येतील. आता आपला लास्ट क्वेश्चन राहिला आहे. तो काय आहे की मैथिली, शैला अँड अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. अ टॉय शॉप इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. विच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस. एक्सप्लेन युअर आन्सर. तर आता इथे काय सांगितलं आहे, आपण त्या तिघांची आधी कुठे राहतात ते घरं एक रफ मॅप काढून घेऊयात. समजा इथे मैथिली राहत असेल, इथे आपण एक स्क्वेअर काढूयात. इथे मैथिली, त्याच्यानंतर एक ट्रायंगल शेपमध्ये, ते एकाच लाईनमध्ये राहणार नाही, ते मैथिली, त्याच्यानंतर शैला आणि अजय. आणि काय सांगितलं आहे, टॉय शॉप आहे जे तिघांच्या घरापासून इक्विडिस्टन्स आहे. मग समजा आपण इथे मध्यावर घेऊया, इथे समजा टॉय शॉप असेल. म्हणजे हा काय तयार होतो आहे, हा ट्रायंगल तयार होतो आहे. आणि मग हे तिघांच्या घरापासून इक्विडिस्टन्सवर टॉय शॉप आहे. तर त्याच्याकरता आपल्याला काय काय लिहायला लागेल आधी ते लिहून घेऊ. ते पॉईंट्स तुम्ही माझ्याबरोबर लिहून घ्या. ॲज्युम that houses are not in the same line. Not in the same line. दूसरा पॉइंट काय येईल, अ ट्रायंगल इज फॉर्म बाय जॉइनिंग. अ ट्रायंगल इज फॉर्म by joining these 3 points. By joining these 3 points. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय येईल, टू फाइंड लोकेशन ऑफ टॉय शॉप ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. Perpendicular bisector of the sides of the triangle. आणि फोर्थ पॉइंट काय येईल, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर. तर मी इथे शॉर्टकट मारला आहे, परपेंडिक्युलरला बायसेक्टर्स इज द लोकेशन ऑफ टॉय शॉप. म्हणजे जेव्हा आपण हा ट्रायंगल काढू आणि त्या सगळ्यांचे तिन्ही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू आणि जेव्हा त्यांचा तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असेल ते तिथे ते टॉय शॉप लोकेट असणार आहे. तर आपण काढून बघूयात. चला आपण ट्रायंगल काढूयात. याचं काही एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायची गरज नाही, विदाउट मेजरमेंट तुम्ही एक ट्रायंगल काढू शकता. आता हा ट्रायंगल काढून झाला आहे. तर ह्याचे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर तिन्ही साईड्सचे काढायचे. तर आपण तर बघितलं आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढणार. हाफपेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे आणि मग ह्याचे दोन्ही आर्क या साईडचे ही लाईन आपण बरोबर मध्यातनं गेली पाहिजे.
हा झाला या खालच्या लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता आपण ह्या साईडचं काढूयात. अरे मॅचच नाही झालं, हे आपण थोडं एक्सटेंड करूया इथपर्यंत. ठीक आहे, हे झालं. लाईन तुमची बरोबर जिथे ते आर्क जॉईन झाले त्याच्यामधूनच गेली पाहिजे, नाही तर तुमचा आन्सर चुकू शकतो. आता आपण या थर्ड साईडचं काढून घेऊ. ह्याचा इथे येतोय, त्यामुळे मग ह्या साईडनी इथे काढून घेते. ओके, बघा आपलं आता कुठे आलं आहे. ही लाईन बरोबर इथे मध्ये जॉईन झाली आहे, म्हणजे इथे काय असणार आहे, टॉय शॉप असणार आहे. सो इथे कोण राहते, मैथिली, त्याच्यानंतर इथे शैला आणि इथे अजय. याला आपण आय म्हणूयात या टॉय शॉपला. हे काय असणार आहे, टॉय शॉप. सो आपण तुम्हाला जर चेक करायचं असेल क्रॉस चेक, तर आपण त्याचे सेंटीमीटर मोजूयात की शैलापासून ते किती अंतरावर आहे. अजयपासून आहे जवळजवळ 4 सेंटीमीटरवर, मैथिलीपासून पण आहे 4 सेंटीमीटरवर पण, आणि शैलापासून पण 4 सेंटीमीटरवर. म्हणजे बरोबर इक्विडिस्टन्स म्हणजे काय, तिघांनाही एकाच डिस्टन्सला ते पडतंय टॉय शॉप, असं आपल्याला काढायचं होतं. सो हे बरोबर आलं आपलं. इक्विडिस्टन्स म्हणजे त्या तिघांनाही टॉय शॉप 4 समजा आपण किलोमीटर म्हटलं तर 4 किलोमीटरवर ते टॉय शॉप पडतं. चला, इथे आपला प्रॅक्टिस सेट फर्स्ट संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपण आता प्रॅक्टिस सेट 2 घेऊन मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. थँक्यू.